आणि एबीपी माझाच्या हाती या क्षणाची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी लागली आहे। प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रॉल्स रॉइस गाडी संदर्भातली ही माहिती आहे। प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रॉल्स रॉइस गाडीचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र या गाडीची माहिती एबीपी माझानं शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रॉल्स रॉइस गाडी असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवर ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडिओजमधून दिसतंय। एबीपी माझानं ही गाडी शोधून काढली आहे। आता तरी सीआयडीला जाग येणार का? सीआयडी गाडी जप्त करणार का असा सवाल उपस्थित झालाय। WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉइस सोबत तुषार कलाटे यांचे फोटो देखील आहेत। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटे यांचा एकत्रित व्हिडिओ देखील एबीपी माझाच्या हाती लागलाय। या व्हिडिओत प्रशांत कोरटकर आणि तुषार कलाटेसह वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले देखील दिसून येतोय। मनोहर भोसलेंवर याआधी अघोरी विद्येमार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत। तुषार कलाटेंनी ही रॉल्स रॉइस प्रशांत कोरटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून मिळवली का हा प्रश्न निर्माण होतोय। कारण ही रॉल्स रॉइस 4700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे। पोलीस तपासात कोरटकर या गाडीबाबत पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ करतोय। मात्र आता या गाडीचं गूढ एबीपी माझानं उलगडलंय। दरम्यान तुषार कलाटेंच्या ज्या फार्म हाऊस बाहेर ही गाडी उभी होती तिथे सध्याची स्थिती काय आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी मंदार गुंजारेंकडून। मंदार, प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेल्या महेश मोतेवारच्या आलिशान रोल्स रॉइसचं पुढे काय झालं या प्रश्नाचं उत्तर मोतेवारच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीआयडीकडे देखील नाही आणि कोरटकरकडे चौकशी करणाऱ्या कोल्हापूर पोलिसांना देखील याचं उत्तर मिळालेलं नाही। मात्र एबीपी माझाला या गाडीचे काही सुगावे मिळालेले आहेत। ही गाडी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये राहणारे या भागातले रहिवासी असलेले तुषार कलाटे यांच्याकडे आढळून आली आहे। तुषार कलाटे यांचं पुण्यातील मुळशी तालुक्यातील नेरे जांभे या गावातील हे आलिशान फार्म हाऊस आणि या आलिशान फार्म हाऊसच्या पार्किंगमध्ये जी वाहनं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामध्ये अनेक विंटेज कार आहेत, अनेक अशा कार आहेत ज्या कार भूतकाळामध्ये खूप नावाजल्या गेल्या आणि याच कारमध्ये याच कलेक्शनमध्ये एक कार ही रोल्स रॉइस काही दिवसांपूर्वी या पार्किंगमध्ये उभी होती। ही तीच रोल्स रॉइस आहे। या गाडीचा नंबर जर आपण पाहिला तर ही गाडी या महेश मोतेवारच्या कंपनीच्या नावावरती असलेली आणि 1, 2, 3 असा क्रमांक असलेली आलिशान रोल्स रॉइस आहे। मात्र ही रोल्स रॉइस आत्ता या ठिकाणी नाही। ही रोल्स रॉइस कुठे गेली हा प्रश्न तर आहेच, परंतु त्याही आधी हा प्रश्न उपस्थित होणं आवश्यक आहे की ही रोल्स रॉइस तुषार कलाटेंकडे आली कशी? कारण तुषार कलाटे हे या प्रशांत कोरटकरचे अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि त्याचबरोबर एक आध्यात्मिक गुरु म्हणवणारे मनोहर भोसले हे देखील या दोघांचे एक कॉमन फ्रेंड आहेत। या तिघांचेही व्हिडिओज आहेत। या व्हिडिओमध्ये ही आलिशान रोल्स रॉइस दिसते आहे जी याच ठिकाणी उभी आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतो आहोत की प्रशांत कोरटकरचे महाराष्ट्राच्या पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यामुळे खरं तर अपेक्षित हे होतं की महेश मोतेवारच्या मालमत्ता जप्त होऊन त्यांचा लिलाव होणं आणि त्यातून येणारे पैसे त्याच्या गुंतवणूकदारांना दिले जाणं। मात्र काहीच झालं नाही। हापापाचा माल गपापास झाला। त्यामध्ये या रोल्स रॉइसचा देखील समावेश होता आणि त्यामुळं ही रोल्स रॉइस तुषार कलाटेंकडे आली कशी आणि आता ती कुठे आहे याचा तपास करणं पोलिसांचं काम आहे। खरंय मंदार, पण ज्या रॉल्स रॉइस गाडीचा पाठलाग आणि ज्याचा शोध पोलिसांकडून कितीतरी दिवसांपासून घेतला जातोय, ज्याचा तपास अजूनही लागत नाहीये, त्याचा गूढ एबीपी माझानं उलगडलेलं आहे। पोलीस कधीपर्यंत पोहोचतील या गाडीपर्यंत? खरं तर सीआयडीचे अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून असं म्हणतायत, आता दावा करतायत की ती गाडी नक्की कुठे आहे हे त्यांना माहीत नाही किंवा आम्ही ही गाडी शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत, मात्र आम्हाला
ही गाडी सापडत नाहीये. एवढंच नाही तर प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक केल्यानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर पोलिसांना एक पत्र देखील पाठवलं आणि या गाडीबाबत देखील या प्रशांत कोरटकरकडे चौकशी करा अशी विनंती केली. कोल्हापूर पोलिसांनी 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये ती चौकशी केली देखील, मात्र प्रशांत कोरटकरनी माहिती द्यायला नकार दिला असं कोल्हापूर पोलिसांनी सीआयडीला सांगितलं. मात्र आता या गाडीचा सुगावा लागलेला आहे ती तुषार कलाटे यांच्याकडे आहे हे यातून सिद्ध होतंय. त्यामुळं आता सीआयडीचे अधिकारी आता तरी किमान या सगळ्यामध्ये कारवाई करणार का, तुषार कलाटेंकडून ही गाडी ताब्यात घेणार का, हा खरा प्रश्न आहे. याची उत्तरं सीआयडीला द्यावी लागतील. खरंय. धन्यवाद मंदार, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.